एक महत्त्वाची बातमी येते। ठाण्यात भाजपच्या गटनेतेपदी मुकेश मोकाशींची निवड करण्यात आली आहे। उद्या कोकण भवन आयुक्त कार्यालयात जाऊन गट स्थापना होणार आहे। गेल्या काही दिवसापासून रखडलेला हा सगळा प्रक्रियेचा भाग अखेर पुढे जाताना दिसतोय। मुंबई महानगरपालिका असो किंवा मग ठाणे महानगरपालिका असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल, या सगळ्या भागातली गट नोंदणी जी आहे सत्ताधारी पक्षांची ती रखडलेली होती। अखेर ती पुढे जाताना दिसते। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, हे गणित नेमकं काय आहे? मोकाशींची निवड आणि या सगळ्यातनं मेसेजिंग काय? विलास, ठाणे महानगरपालिकेमध्ये तसं पाहायला गेलं तर एक हाती सत्ता शिवसेनेची आहे, पण महायुती म्हणून निवडणूक लढल्या होत्या। त्यात भाजपवर अनेक वेळा नाराजी व्यक्त केली होती की आम्हाला जागामध्ये त्या ठिकाणी पर्याप्त जागा दिल्या नाही, त्यामुळे आता तरी सत्तेमध्ये वाटा द्यावा, त्यांनी महापौर पदाची मागणी केली होती। दरम्यान गट वेगळा स्थापन शिवसेनेने केला। भाजप आता उद्या गट स्थापन करायला जाते। त्याआधी भाजपनं आज त्यांच्या बैठकीमध्ये मुकेश मोकाशी यांची निवड केलेली आहे गटनेता म्हणून, आणि उद्या कोकण आयुक्तांना जाऊन तसं पत्र दिलं जाईल। तसं एक जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे पार पाडली जाईल। पण एकंदर चित्र जर पाहिलं तर शिवसेना आणि भाजप यांनी एकत्रितपणे या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण करणं गरजेचं होतं, किंवा तसं नियम नसला तरी आतापर्यंत इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा माहिती म्हणून लढलेत किंवा तेव्हा गट म्हणून लढलेले आहेत त्यावेळी तिथं करणं गरजेचं होतं। पण दोन्ही ठिकाणी मात्र त्यांनी वेगवेगळे गट स्थापन केले, ज्याहून अनेक संकेत आता निर्माण झालेत। शेवटी खरंय, आणि या आधी त्यांनी महापौर पदाचा सुद्धा आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। त्यामुळे हे दबाव तंत्र आहे एकमेकांवरचं की मेसेजिंग आहे याबद्दलचं काही, हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।